किती लोक आशा घेऊन आले देवाकडे. प्रेज द लॉर्ड. तुमची आशा कधीच लाजवली जाणार नाही. जे तुमचा विश्वास आहे, देव तुम्हाला तुमच्या विश्वासाप्रमाणे आशीर्वाद देणार. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतो ब्रदर सिस्टर, जो कोणी देवाजवळ येतो ओके तो आशीर्वादितच होतो. हालेलुया. जर तुम्ही नवीन काळात थोडंसं डिटेल मध्ये वाचला ओके, जितके पण लोक देवाकडे कृपेच्या अपेक्षेने आले, देवाने सगळ्यांना एक शब्द बोलला की जा तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त हो. तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त हो. ब्रदर सिस्टर, आपला विश्वास हा देवावरती सतत असला पाहिजे. हालेलुया. आपला विश्वास हा हमेशा देवाकडे केंद्रित असला पाहिजे. आपलं जे लक्ष आहे, आपलं जे चित्त आहे, हे देवाकडे हमेशा आपली नजर असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येस. स्तोत्र संहितामध्ये जर तुम्ही बघितलं, दावीद कसा म्हणतो की माझी दृष्टी मी हमेशा पर्वताकडे लावतो. जो पर्वत आणि जो आकाश निर्माण करणारा देव आहे तो आम्हाला सहाय्य करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओके, आपण देवाच्या वचनाचा मान करूया. जर तुमच्याकडे फोन असतील तर तुम्ही प्लीज सायलेंट करा. आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. पवित्र आत्मा आपल्याला इथं गाईड करणार आहे. पवित्र आत्मा आपल्याला चालवणार आहे. विशेष म्हणजे जी तुमची आशा, जी तुम्ही आज धरून चर्चकडे आलेले आहात ओके, त्या विश्वासानुसार तुम्हाला आशीर्वाद भेटणार आहे आज. ओके, मी तुम्हाला एक छोटंसं एक किस्सा सांगतो जो बायबलमध्ये ऑलरेडी नमूद आहे. पेत्राच्या जीवनामध्ये एक घटना घडली होती. ती अशी होती, तो पाण्यामध्ये चालला होता, पाण्याच्या वरती चालला होता. पेत्र हा एकमेव शिष्य असा होता जो पाण्यावरती चालला. पण थोडस जर त्याचा डिटेल तुम्ही अभ्यास करताल तर काय घडलं होतं, जेव्हा तो अर्ध्या रस्त्यात आला तो त्या लाटांना बघून घाबरला. तो लाटांना बघून तो डगमगला, तो डिस्ट्रॅक्ट झाला आणि तो काय झाला, तो बुडायला लागला. तो बुडायला लागला तेव्हा प्रभूने त्याचा हात पुढे केला आणि त्याला बाहेर काढलं. किती लोकांना माहितीये येस, ते काय होतं माहितीये, ते होतं त्या पेत्राच्या जीवनामधलं डिस्ट्रॅक्शन. त्याचं लक्ष त्या लाटेकडे गेलं आणि जो ते चमत्कारिकरित्या तो चालत होता, त्या डिस्ट्रॅक्शनमुळे, त्या लाटेमुळे त्याचा तो अभिषेक किंवा तिचं चालणं बुडलं. जेव्हा डिस्ट्रॅक्शन, जेव्हा तुमचं मन वचनाला सोडून जर जगीकडे चाललं असेल ओके, तर आपले आशीर्वाद थांबतात. किंवा जो आपण अद्भुत जो चमत्कार करत असतो आपले देव आपल्या जीवनामध्ये, ते थोडं बाजूला सरलं जातं. तर म्हणून मी प्रत्येक कामाला म्हणत असतो, जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये असतो, वचन ऐकण्याच्या उपस्थितीमध्ये असतो, आपण रोज काहीतरी शिकणार आहे. आज नवीन देव आपल्याला काहीतरी शिकवणार आहे ना, ते धरून घ्यायचं आणि फक्त अर्धा तास देवाचं वचन काय सांगतंय पूर्ण हृदय ओपन करून ऐकायचं. हालेलुया. बरेचसे लोक काय करतात, 3 तास पिक्चर मध्ये बसतात, थिएटर मध्ये बसतात, आनंद होतो 3 तास, पण अर्धा तास 40 मिनिटं झाले है ना, तर मग कंटाळा येतो. कोण जागही देतं, कोण फोन कडे बघतं. कारण मी कोणाला नाव ठेवत नाही, पण हे आपलं मन आपण तयार करणे. क्रांतिकारक पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की आपलं मन आपल्या ताब्यात पाहिजे, आपण आपलं मन कंट्रोल केलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओके, मला असं वाटतं भरपूर तयारी झाली. आता आपण वचनाकडे जाऊयात. आपण आपलं बायबल उघडूया. योहान याचा 15वा अध्याय 1च्या पुढे आपण वचन वाचूयात. मीच खरा द्राक्षवेल आहे, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे, आणि माझा बाप माळी आहे. ओके, पुढं. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा हा तो काढून टाकतो. ओके. आणि फळ देणाऱ्या फाट्याला हा अधिक फळ यावे ओके, म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. ओके, प्रेज द लॉर्ड. पुढं. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. हालेलुया. ओके, पुढं. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. ओके. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून ओके तुम्हालाही देता येणार नाही. ओके, पुढं. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. ओके, पुढं. तो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. ओके. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. ओके, पुढं. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो. ओके. आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. ओके. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. ओके, प्रेज द लॉर्ड. स्वतः प्रभू येशू या योहानाच्या पुस्तकामध्ये या 15व्या अध्यायामध्ये सांगते की माझा बाप
माळी आहे. एकदा 5वं वचन वाचा सर. 5वं. मीच वेल आहे, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आहा. आणि मी ज्याच्यामध्ये राहतो ओके. तो पुष्कळ फळ देतो. तो पुष्कळ फळ देतो. ओके. 5व्या वचनाचं जर तुम्ही पहिले 3 शब्द बघा, काय म्हणतं वचन, काय म्हणतं? मीच वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. मीच वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. आता तुमच्या डोळ्यासमोर सगळा तुमचा त्रास बाजूला काढा, तुमच्या डोक्यातली सगळी चिंता बाजूला काढा आणि फक्त एक वेल आणि त्याचे फाटे डोळ्यासमोर आणा. ब्रदर सिस्टर्स, काय समजतं आपल्याला त्या गोष्टीतून? आता मी एक प्रश्न विचारतो, मी हा सकाळी स्वतःला प्रश्न विचारला. ओके, मी त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं प्रश्न का महत्वाचा आहे. मनुष्य स्वतःला कुठल्या लेवलला नेऊन ठेवतो स्वतःच्या बुद्धीने किंवा स्वतःच्या मनात स्वतःविषयी तो किती अभिमान बाळगतो, स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या पैशाच्या दमावरती, स्वतःच्या बुद्धीच्या दमावरती, स्वतःच्या डिग्रीवरती, स्वतःच्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीवरती, स्वतःच्या सरकारी नोकरीवरती, कुठल्या जागेवरती स्वतः नेऊन ठेवतो स्वतःच्या मनामध्ये. isn't it? बरेचसे लोक मी असे पाहिलेले आहेत, माझ्या वयाचे तरुण लोक. ओके, आता जर तुम्ही थोडासा विचार केला ह्या वचनाला किंवा या प्रश्नाला, स्वतःसाठी लोक खूप जास्त असं बूस्ट केलं जातं किंवा खूप मोठं स्वतःला दिसवलं जातं. आता तुम्ही एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. किती लोक सकाळी आरसा बघतात, आरसा तयार होताना वगैरे बघतात, सगळेच बघतात नाही का? लेडीज लोक थोडे जास्त बघतात. isn't it? आता मी हे का सांगितलं माहितीये? आता जेव्हा आपण आरसामध्ये बघतो, आता थोडस जर तरुण लोक जर एखादी पिंपल जर आली ना, तर 50 क्रीम लावतील की ही पिंपल गेली पाहिजे. अरे मी काळा दिसतोय का, मी गोरा दिसतोय, अरे माझे केस कसे दिसतात, अरे मी कसं दिसतो. हे बाहेरचं स्वरूप झालं. रोज माणूस बघतो त्या आरशामध्ये, रोज. isn't it? हे बाहेरचं स्वरूप झालं. आतलं जे आपलं स्वरूप आहे, आतमध्ये आपण कसं आहे, हे किती लोक बघतात रोज. isn't it? ही प्रॅक्टिस आपल्या जीवनामध्ये कदाचित येत नाही. मी असं म्हणत नाही की आरशात बघणं चुकीचं आहे, नो. isn't it? मला म्हणायचं काय, जर आपण आपल्या बाहेरच्या देहाचा जर आपण काळजीपूर्वक रोज बघतो की हा मी आंघोळ झाला किती छान दिसतोय, माझे कपडे किती चांगले दिसतात, मी पावडर लावलं कसा दिसतो, मी पिंपल आलं का नाही आलं, रोज सकाळी उठल्यावरती जसं आपण त्या आरशामध्ये बघतो तसं आपल्या स्वतःला स्कॅन करायला पाहिजे. हालेलुया. आपला आत्मा कसा आहे, आपलं कॅरेक्टर देवाकडे कसं आहे. जेव्हा स्वर्गातून आपल्याकडे बघितलं जातं, मी मागच्या टायमाला पण तुम्हाला सांगितलं, जेव्हा स्वर्गातून आपल्याकडे बघितलं जातं तेव्हा आपले सर्वसामान्य म्हणून बघितलं जात नाही. सर्वसामान्य लोक नाहीये, कारण ग्रंथीकाराच्या पुस्तकामध्ये लिहिले तुम्ही देवाचे लेकर म्हणून मोजले गेलेले. तुम्ही देवाचे लेकरा, तुम्ही आयरे गेरे म्हणून बघितले गेलेले नाहीये. हालेलुया. बरेचसे लोक, जर तुम्ही आता युट्यूब जर तुम्ही बघत असता थोडंफार, सगळे मोटिवेशनल स्पीकर्स लोक जे असतात, जे मोटिवेशन स्पीकर्स आहेत, ज्यांना 2-2 मिलियन 3-3 मिलियन फॉलोअर्स आहेत. ओके, त्यांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ना किंवा त्यांच्या टॉपिक मध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये ना एक गोष्ट तुम्हाला समजून येते की स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. ट्रस्ट युअर सेल्फ. स्वतःवर तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा, हरू नका. ओके, पण ती जी डॉक्ट्रेन आहे ती बायबलच्या अगेन्स्ट जाते. कारण बायबल काय सांगतं, देवावर जास्त भरोसा ठेवा, स्वतःवर नाही. हालेलुया. स्वतःवर नाही. मी मागच्या टायमाला पण सांगितलं, लोकांची बुद्धी, मनुष्याची बुद्धी, बाई असो, माणूस असो, तरुण असो, वृद्ध असो, ही बुद्धी सीमित आहे, सीमित आहे. ओके, देवाची योजना आपल्या जीवनात मोठी आहे. हालेलुया. आता बायबल काय सांगतं, मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. जर मी तुम्हाला एखादा असं फाटा जर दाखवला, आता एखादा सुकलेला फाटा जर दाखवला, तर तुम्हाला कळणार नाही किंवा तुम्हाला आयडेंटिफाय करता येणार नाही की हा फाटा कुठल्या झाडाचा आहे. करता येईल का? कदाचित नाही येणार. एखादा खूप एक्सपर्ट असेल, एखादा 100 एखादा तो म्हणेल की नाही हा असा आहे, त्याचे लीव्स असे असेल, त्याच्या पानांचा कलर असा आहे, थोडा सुकलेला आहे, कदाचित आबुलीचा असेल, कदाचित आंब्याचा असेल, आमका असेल. पण जे सर्वसामान्य माणसं त्यांना कळता येणार नाही. ते कधी कळत माहितीये का, जर मी त्या फांदीला, जर मी त्या झाडाला लावलेलं दाखवेल की बघा ही झाड, ही फांदी आणि हे फळ, तर ती कशी ओळख पडते की त्या फळाच्या झाडाने ती ओळख पडते. isn't it? हालेलुया. तसंच आपली ओळख आहे ब्रदर सिस्टर्स. आपण जर स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून आहे, जर आपण स्वतःच्या ताकदीवरती अवलंबून आहे, जर आपण फक्त स्वतःबद्दल बघत असतो, ओके, त्याच्यामुळे तर बायबलमध्ये क्लिअर सांगितलेलं आहे की मी वेल आहे. हे सांगायची का गरज पडली की देव तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. देव तुम्हाला एक्सप्लेन करत आहे की मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. ओके, जर तो फाटा जर त्या वेलाला अटॅच असला, ओके, तर फळ येतं.
मी परत तीच एक्झाम्पल सांगेन. तो फाटा जर खाली पडलेला असेल, 2 दिवस झाला तो फाटा खाली पडलेला आहे, ती फांदी खाली पडलेली, त्याला फळ येईल का? नो, हे शक्यच नाहीये. हे का शक्य नाहीये? कारण देवानी घडवतानाच तसं ते फळ घडवलेलं आहे. ती झाडाची घडवणूक देवानी तशी केलेली आहे. ब्रदर्स, आपली पण घडवणूक देवानं तशीच बनवलेली आहे. हालेलुया. उत्पत्तीमध्ये लिहिलेलं आहे देवानं, बायबलमध्ये ते वचन आहे की आपली जी निर्मिती आहे हे देवाच्या इमेज मध्ये, देवाच्या स्वरूपामध्ये. हालेलुया. येस, मला म्हणायचं काय आहे या वचनातून की जेव्हा आपण देवाच्या सोबतच्या जर्नीमध्ये असतो ब्रदर्स सिस्टर्स, पूर्ण भरोसा हा देवावर असला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, स्वतःवरचा भरोसा कमी असला पाहिजे. असं नाही की मी देवावर पण भरोसा ठेवतो, मी माझ्यावर स्वतःवर पण भरोसा ठेवतो. हालेलुया. मी काल खूप सुंदरसं एक पास्टर बिलीग्रामचं मी वचन ऐकत होतो. त्यांनी खूप सुंदरसं एक वाक्य बोललो, मी तुम्हाला सांगतो ते. देव जेव्हा प्रॉफेसी करतो, आता जसं अब्राहमाच्या जीवनामध्ये प्रॉफेसी केली होती की तुला मुलगा होईल, तो मुलगा आज प्रॉफेसी केली की आज देवानं सांगितलं की लगेच दुसऱ्या महिन्यात मुलगा झाला का? तो नाही झाला रे, काही वेळ गेला है ना, काही वेळ गेला. नंतर देवानं स्वतः तिथं आले, ओके, आणि म्हणते की पुढच्या वर्षी जेव्हा येईल तेव्हा तुला मुलगा होईल, साराला होईल. लगेच का नाही? बरं, आता मी हा विचार करत होतो, जर देवानं प्रॉफेसी केली, जर देवानं सांगितलेलं आहे की तुला मुलगा होणार आहे, तर मग कधी होणार आहे हे का नाही सांगितलं? सांगितलं पाहिजे ना, की 2025 साली तुला मुलगा होणार, 2026 साली तुला तुझ्या जीवनामध्ये हे आशीर्वाद येणार. ओके, सगळ्यात सुंदर गोष्ट काय बिलीग्रामांनी सांगितली माहितीये? जर मनुष्याला सगळ्या गोष्टी समजल्या तर तो त्याचा कंट्रोल घेऊ पाहतो की तो त्याच्या बुद्धीने ते गोष्ट घडवायचा प्रयत्न करतो. हालेलुया. तो त्याच्या बुद्धीने की बाबा हा असं 2025 मध्ये हे होणार आहे, 2025 मध्ये हे होणार आहे. ओके, तर मी आता काय करू? मी आतापासूनच तयारीला लागू, आतापासूनच आपल्या मनानुसार तयारी करू, देवाच्या इच्छेनुसार तयारी नाही. मी माझ्या जीवनातली एक साक्षी सांगतो ब्रदर सिस्टर्स. एक अद्भुत गोष्ट जे देवाने माझ्यासाठी केली ती म्हणजे अशी, मी त्या काळामध्ये मी जॉब सर्च करत होतो, दुसरा जॉब मला भेटावा म्हणून जॉब सर्च करत होतो. इतकं भयानक गोष्ट होती ती म्हणजे अशी की माझं सिलेक्शन व्हायचं की मला त्या पुढच्या कंपनीतून मला कॉल यायचा, पण मला जाता येत नव्हतं. कारण का तर माझी ही कंपनी मला सोडत नव्हती. ती जी डेट जी असती ती मॅच नव्हती होत, कारण इथं नोटीस पिरियड द्यावा लागतो, त्याच्यानंतर ते जॉईनिंग होतं, त्याच्यानंतर जर तुम्ही लवकर गेले तर तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट भेटत नाही. तर ही गोष्ट होती. तर माझ्या जीवनामध्ये मला असं वाटतं 3 वेळा माझं सिलेक्शन झालं होतं, मला चांगला पगार पण भेटत होता, पण माझं जॉईनिंगच होत नव्हतं. मला जेव्हा त्यांची माझी ओळख झाली, मला असं वाटतं 19 सप्टेंबरला त्यांनी माझ्यासाठी पहिल्यांदा प्रार्थना केली होती. ओके, प्रभूने ती प्रार्थना ऐकली, यांनी हृदयापासून प्रार्थना केली, त्यांनी ऐकली, आणि देवाने माझ्या जीवनामध्ये असं काम केलं की एक इंटरव्ह्यू कॉल असा आला, ती कंपनी माझ्यासाठी 3 महिने थांबली सुद्धा, पण त्याच्यानंतर जी दुसरी कंपनी आली, ओके, ह्या 2 कंपनीमध्ये चढाओढ लागली की मला कोणत्या कंपनीमध्ये गेला. म्हणजे मला कंपनीच्या मागे पळायची गरज नाही लागली. ज्या कंपनी IT कंपनी आहेत ते माझ्यासाठी फॉलोअप करत होते की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये या, मी तुला ₹1,00,000 वाढवून देतो. हालेलुया. ब्रदर्स सिस्टर्स, तेव्हा मी ठरवलं की मी देवाच्या मागे जाणार. हालेलुया. मला म्हणायचं काय, जेव्हा देवाचा आशीर्वाद किंवा आपण जेव्हा देवाच्या जवळ असतो ना, देवाच्या जवळ असे फळ याला चालू होतात, असे फळ दिसायला चालू होतात. आशीर्वादाच्या मागे पाळायची गरज नाही, आशीर्वाद आपल्या मागे पाहायला लागतात. हालेलुया. आपण या वचनाचा अजून थोडासा खोल डिटेल अभ्यास करूया. ओके, वचन काय सांगतं? मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. आता ह्या सेकंड वाक्याचा तुम्ही थोडासा अभ्यास करा, थोडंसं तुम्ही लक्ष द्या. ज्याच्यामध्ये मी राहतो आणि जो माझ्यामध्ये राहतो. ओके, ही जी कृती आहे, ही कृती एका माणसाकडून नाहीये की वन साइडेड नाहीये, वन साइडेड कम्युनिकेशन नाहीये की मी तुम्हाला काहीतरी बोललो मगच होणार किंवा तुम्ही मला काहीतरी बोलले मगच होणार. नाही. जर आपल्याला फळ पाहिजे असेल, जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला वर जायचं असेल किंवा स्वर्गातून आपल्याला जर आशीर्वाद पाहिजे असतील ब्रदर सिस्टर्स, ती जी कृती असते ना ती दोन्हीकडून असते. हालेलुया. देवाचा हात द्यायला तयार आहे, पण मी नेहमी म्हणत असतो आपला हात घ्यायला तयार आहे का? जर आपण तयार आहोत ते घ्यायला तर कुठलीच ताकद नाहीये तो तुमचा आशीर्वाद थांबवेल. हालेलुया. आणि फळ ह्या फळाचा, ह्या शब्दाचा विचार करा तुम्ही.
फळ हे दाखला दिलं, पॅरेबल दिलेलं आहे याच्यामध्ये. पण फळ मला दोन गोष्टी दिसतात याच्यामध्ये. एक म्हणजे आत्म्याचे फळ जे आपण पुढे बघणार आहे. तुम्हाला खूप समजून सांगितलंय, जे कल्दीकाराच्या पुस्तकात आहे 5व्या अध्यायामध्ये आपण ते तरी वाचणार आहोत. पण फळ फक्त आत्मिक नसतं बरं का. फळ हे तुम्हाला जगिक सुद्धा फळ असतं. हालेलुया. देव असं कधीच म्हणत नाही तुझा तिथं भिकाऱ्यासारखा राहा आणि मग मी तुला स्वर्गामध्ये चांगली जागा देईल. no. जेव्हा तुम्ही देवाच्या मागे पूर्ण हृदयापासून लागतात, किंवा जेव्हा तुम्ही देवासोबत तुमचं एक रिलेशन खूप स्ट्रॉंग व्हायला चालू होतं ना, तुम्हाला दोन्ही साईडचं फळ दिसतं. दोन्ही साईडचं, एक आध्यात्मिक पण आणि बौद्धिक पण. मी स्वतः माझं एक्झाम्पल सांगतो. मी दुपारी न्यायासोबत चर्चा करत होतो की मी काय एक्झाम्पल सांगावं, काय एक्झाम्पल. मला तर पहिलं आत्मा सांगायचं की तुला सांग. माझ्या जीवनात असं झालं. पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं बौद्धिक, ह्या जगातलं सांगितलं. ओके, आता मी तुम्हाला स्पिरिच्युअल सांगतो. जेव्हा पण आम्ही प्रार्थना करायला बसतो रात्री, आम्हाला लगेच असं जाणवतं पवित्र आत्म्यामध्ये की आमच्या शेजारी देवदूत उभा आहे. आम्हाला लगेच असं जाणवतं की पवित्र आत्मा संगती बोलत आहे. लगेच. हे कसं होतं माहितीये, हे देवाचं सामर्थ्य येतं. ओके, हा जो फळ हा शब्द आहे ना, हा आंबा किंवा ऍपल नाहीये फक्त. हे फळ म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ग्रो कसं करता ते. विपुल फळ दिल्याने, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते. हालेलुया. एकदा परत once more. तुम्ही विपुल फळ दिल्याने काय होतं? माझ्या पित्याचे गौरव. माझ्या पित्याचे गौरव होते. ब्रदर सिस्टर्स, जर तुम्ही फळद्रूप झाले, जर तुमच्या जीवनामध्ये फळ आलं, तो कोणाचं गौरव होतं? देवाचं गौरव होतं. हालेलुया. हालेलुया. ब्रदर सिस्टर्स, ही देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या प्रत्येक मार्गामध्ये, तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये, तुम्ही तुमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये फळद्रूप व्हावं. तुमच्या जीवनामध्ये फळ दिसले पाहिजे. फळ कोणते? आत्म्याचे फळ पण आहेत. ओके, आपण पुढे वाचणार आहे. फक्त आत्मिक नाही, बौद्धिक सुद्धा. फांदी जेव्हा त्या वेळाला कनेक्टेड असते तेव्हाच फळ येतं. तेव्हाच फळ येतं. जर ती फांदी थोडी जरी तुटली ना, ती हळूहळू सुकायला लागते बघा. सुकणार, एक 15 दिवसानंतर, महिन्यानंतर ती खाली पडून जाते. डझंट इट? सगळ्यात पहिलं वचन काय म्हणतं बघा. पहिलं वचन वाचायचं फर्स्ट. मीच खरा द्राक्षवेल आहे. ओके, आणि माझा बाप माळी आहे. माझा बाप माळी आहे. ओके, तो दुसऱ्या वचन काय सांगतोय? माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा हा, तो काढून टाकतो. ओके, आणि फळ देणाऱ्या फाट्याला हा, अधिक फळ यावे म्हणून, अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. आमेन. ब्रदर सिस्टर्स, किती महत्वाची गोष्ट आहे, किती गहन आहे ही गोष्ट. पहिली गोष्ट, जर आपण देवाच्या कनेक्टेड आहोत तर तुम्ही फळ द्यायला चालू होतात. तुमच्यामध्ये आत्म्याचे फळ येतात. शांती येते, प्रीती येते, है ना. बौद्धिक आशीर्वाद, जगातले आशीर्वाद ते सुद्धा मागे पळतात. हालेलुया. ओके, आणि दुसऱ्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? देव फक्त तुम्हाला देत नाही, देव ही सुद्धा काळजी घेतो की तुमचे फळ कसे वाढतील. हालेलुया. ब्रदर सिस्टर्स, म्हणून तर बायबल सांगतं की तो आपला बाप आहे, आपण त्याची लेकरं आहोत. हालेलुया. हे प्रेम, ही माया, ही करुणा फक्त स्वर्गातील बाप करू शकतो. हालेलुया. ब्रदर सिस्टर्स, आपण सर्वसामान्य नाहीये. एकदा स्तोत्र संहिता 139 अध्याय काढा आणि दुसरं वचन वाचा त्याचं. माझे बसणे व उठणे, हा, माझे बसणे व उठणे तू जाणतोस. हा, तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू दुरून माझे मनोगत समजतो. बायबल सांगतं की देव दुरून आपलं मनोगत ओळखतो, दुरून आपल्याला जाणतो, दुरून आपल्याला स्कॅन करतो. मागच्या वचनामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, जेव्हा तुम्ही त्या आरशाकडे जाताल, स्वतःला हा प्रश्न विचारायचा. ओके, मी दिसायला तर खूप सुंदर दिसतोय आज. ओके, नाव आता माझं आत्मिकरित्या देवाला मी कसा दिसतोय ते सुंदर करण्यासाठी मी कोणती खरी घेतली पाहिजे, जसं की मी कोणता पावडर वापरला पाहिजे, हा प्रश्न रोज स्वतःला विचारला पाहिजे. ब्रदर सिस्टर्स, तुमचं वय किती पण असो, लहान असो, मोठं असो, काही असो. ओके, हे जे स्पिरिच्युअल जे तुमचं दिसणं आहे, देव हे जास्त बघतो. हालेलुया. हालेलुया. जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअली कनेक्टेड, जेव्हा तुम्ही देवासोबत असतात, तेव्हा तुम्हाला फळ द्यायला चालू होतं. आता मी एक एक्झाम्पल सांगतो. मी माझा मागच्या काही महिन्यापूर्वी पण सांगितलं होतं. योबाचं एक्झाम्पल होतं. योग हा असा व्यक्ती होता, तो एका दिवसामध्ये त्याच्या जीवनामध्ये खूप संकट आले. त्याचे लेकरं मेले, त्याची प्रॉपर्टी गेली, त्याचे गुरंढोरे गेलं, सगळं गेलं, सगळं. तो म्हणजे जो हिरो होता तो डायरेक्ट झिरो झाला. तो खूप श्रीमंत माणूस होता त्या काळाचा. ओके, ना परीक्षा होती. जर तुम्ही त्याच्या जीवनाचा अभ्यास केला, जर तुम्ही त्याच्या जीवनाबद्दल तुम्ही जर सगळं वाचलं असेल, खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. पण सगळ्यात शेवट काय झालं माहितीये?
शेवट देवाने त्याला दुप्पट दिलं, मल्टिप्लाय करून दिलं. देव जेव्हा देतो तेव्हा ऍड करून देत नाही, प्लस म्हणून देत नाही. देव देतो तेव्हा मल्टिप्लाय करून देतो. हालेलुया. देव गुणाकार आहे, मल्टिप्लाय होतं. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही आज निर्णय घेतला की माझं स्पिरिच्युअल, माझं दिसणं, जर मी देवाकडचं कसंही मी चेक करणार आणि मी देवाला कनेक्टेड राहणार, कनेक्टेड राहणार, तर तुमच्यामध्ये फळं दिसायला चालू होतात. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट जी आपण आता वाचली दुसऱ्या वाचनामध्ये, देव जेव्हा फळ देतो, तो साफ करतो, तो ह्याची सुद्धा काळजी घेतो की ते कसं वाढणार आहे. तुम्हाला फक्त एक आशीर्वाद देणार नाही देव, तुम्हाला फक्त 2 देणार नाही. हालेलुया. लोक मागताना की मला फक्त 50,000ची नोकरी दे, पण देव म्हणून नको, थांब, 50 नंतर 1 लाखाची नोकरी देतो. वेट, माझ्यावर भरोसा ठेव. लोकांना असं वाटतं की माझी बुद्धी जी आहे, माझे विचार जे आहे, की मी फक्त 50,000पर्यंत जाऊ शकतो. नाही, देव म्हणतो तू माझं लेकरू आहेस, मी तुला लाख रुपयाची पगार देईन. हालेलुया. हे दृष्टिकोन ह्याला म्हणतात, पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणतात. जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा हे नातं म्हणून बघितलं जातं. हे दुसरी गोष्ट काय होती, जेव्हा मी तुझ्यामध्ये राहील, तू माझ्यामध्ये राहशील, तेव्हा तू जे काही मागशील ते तुला दिलं जाईल. हालेलुया. एकदा वाचा, परत एकदा वचन ते 6वं वचन एकदा वाचा. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो. ओके. आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. ओके. सी, दिस इज अ वॉर्निंग. ओके. आता मला तुम्हाला कोणाला भीती घालायची नाहीये. सगळ्यात सुंदर गोष्ट आहे, आता तुमच्याकडे 2 रस्ते, सगळ्यात सिंपल 2 रस्ते. एक तर तुम्ही जर देवाकडे जर तुम्ही कनेक्टेड असाल तर देव तुम्हाला फळ द्यायला तयार आहे. नंबर 1. पण तुम्हाला प्लस करून देणार नाही, तर तुम्हाला मल्टिप्लाय करून देणार. ओके. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय आहे, फक्त देणारच नाही, देव ही सुद्धा काळजी घेणार आहे की तुमचे फळ कसे वाढले जातील, तुमचे आशीर्वाद कसे वाढले जातील. ओके. तुमच्या जीवनामध्ये आनंद कसा येईल, तुमच्या जीवनामध्ये शांती कशी येईल, तुमच्या जीवनामध्ये तुमची लाईफस्टाईल कशी वाढली जाईल, तुमच्या जीवनामध्ये तुमचं फॅमिली मेंबर्स, तुमचे लेकरं कसे आशीर्वाद होतील, तुमच्या जीवनामध्ये जे त्रास आहे ते कसे बाजूला जातील. ही काळजी कोणी घेतली पाहिजे? देव घेतो. आपण नाही काळजी. आपल्याला काळजी काय करायची आहे? आपल्याला काळजी फक्त करायची की आपण देवाला कसं कनेक्टेड आहोत, तो फाटा आणि तो वेल कसा कनेक्टेड आहोत. ओके. ह्या वर्षामध्ये काय सांगितलं, जो वेल, जो फांदी त्या वेलापासून बाजूला पडती, ती सुकून जाती, त्याला गोळा केलं जातं आणि त्याला त्याचं काय काम असतं, फक्त जाळणं असतं. डझंट इट? जर तुम्ही स्पिरिच्युअली ही गोष्ट घेतली, ओके, जो प्रभू येशू सोबत नाहीये, ज्याच्या जीवनामध्ये प्रभू येशूचे वचन नाहीये, ज्याचा विश्वास प्रभू येशू मध्ये नाहीये, तो त्याच सुकलेल्या फांदीसारखा आहे आणि आज न उद्या त्याचं जळणं फिक्स आहे. मला पवित्र आत्मा आता एक गोष्ट सांगत आहे. ठीक. हेल, नरक हा खरा आहे. जर तुम्ही विश्वास करता स्वर्ग आहे तर नरक पण आहे. जर तुम्ही विश्वास करता, ओके. सगळ्यात फेअर गोष्ट काय माहितीये का नरकाची? नरकामध्ये सगळ्यांना त्याच्या कृतीप्रमाणे तुम्हाला भेटणार, म्हणजे जर जो विश्वास ठेवत नाही. फक्त अनफेअर गोष्ट कुठे माहितीये का? अनफेअर गोष्ट स्वर्गामध्ये. का माहितीये? जर देवाचा अनुग्रह जर झाला आणि तुम्ही पापी जरी असले, देव क्षमा करेल. तुमच्या विश्वासानुसार देव तुम्हाला वरती घेऊन येईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परत मी एकदा सांगतो, ज्या लोकांना समजलं तो आशीर्वादीचा आहे. देवाच्या अनुग्रहानं जो घेतला जातो, जो देवाकडे येतो, त्याचा अनुग्रह देवाचा अनुग्रह येतो. पापी जरी असला, स्वर्ग अनफेअर आहे, कारण स्वर्गामध्ये सगळ्यांना आनंद आहे. मी स्वतःच नाही सांगत आहे, बायबल सांगतं. विचार करा, त्या क्रुसावरती जेव्हा तीन क्रुस होते, मध्ये आपला प्रभू येशू टांगला होता. एक होता तो चोर होता. तो काय म्हटला, मी तर आपल्या कृतीचं फळ आम्ही भोगतोय. मी पाप केलं, चूक केली, त्याची शिक्षा मी भोगतोय. पण देवानं काय केलं माहितीये? देवानं म्हटलं, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. का माहिती? शेवटच्या क्षणाला त्याने देवाचा स्वीकार केला पूर्ण मनानं. हालेलुया. ओके. विचार करा ना तुम्ही, तिथं एखादा स्वर्गामध्ये देवदूत फिरते, अरे तू इथं काय करतोयस? तू तर चोरटा होता, तू तर भामटा होता.
सगळे तिथं चांगले लोक आहेत, सगळे आशीर्वाद लोक आहेत. एखादा जर स्वर्गदूत त्या चोराला म्हटला, अरे तू इथं काय करतोय रे बाबा, तुझं क्रुसावर मेला, तुला तर हाणून मारून टाकलं, तू दरोडेखोर होता, तू लोकांना लुटायचा, तर तो काय म्हणतात ते स्वर्गामध्ये, तो काय म्हणेल, देवाच्या प्रेमानं मी इथं आलेलो आहे. हालेलुया. आणि देवाचं प्रेम तसं पण आहे, आणि देवाचं प्रेम तुमच्यासाठी आज असं पण म्हणते की तुमचे फळ वाढतील. हालेलुया. पण ते एक साइडेड नाहीये. जेव्हा तुम्ही फोनवर बोलता, तुम्ही एकटेच बडबड नाही करत सिस्टर्स, करतात का तुम्ही? हा नाही, जर पुढचा आवाज आला की 4 वेळा हॅलो 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 करतात, जोपर्यंत पुढचा आवाज येत नाही. इजंट इट? नाही येत, बरोबर. तसंच ही गोष्ट आहे. ओके, ही दोन्ही साईडने असतं. देव काय म्हणतो, माझे वचन जर तुमच्यामध्ये, एकदा वाचत ते वचन मे बी 7. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात हा व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली, ओके, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल हा ते मागा, ओके, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. मी तुमच्यामध्ये राहिलो, तुम्ही माझ्यामध्ये राहिले. मी राहिलो म्हणजे काय, देव तुमच्यामध्ये राहायला तयार आहे. बायबलचं वचन सांगतं आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे. ओके, हे नंबर 1. त्याच्यात दुसरी गोष्ट काय, आपल्या हृदयामध्ये देवाचे वचन असणं गरजेचं आहे. कोणतं वचन, कुठं भेटणार मला वचन? ओ ब्रदर्स सिस्टर्स, दिस इज व्हॉट इट इज. हे आपलं हत्यार आहे. ही आपली शिडी आहे, एका प्रकारची शिडी स्वर्गाकडे जाण्याची. ओके, जर तुम्ही हे वचन वाचताय, जर देवाच्या जीवनाला, जर तुम्ही देवासोबत तुमचं जीवन आहे, तर तुमच्या जीवनामध्ये ते फळ आहे, तर ब्रदर्स सिस्टर्स तुम्ही आशीर्वादित होणारच. हालेलुया. परत एकदा वाचा, मी त्याचा अजून एक एक्सपर्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात, तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली, व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल हा ते मागा, हा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. ते मागा. तर ओके, हा जो शब्द आहे ना, तर जर मी राहिलो, तर आणि जरचा प्रश्न आहे ब्रदर्स सिस्टर्स. ज्याला हे समजतो तो आशीर्वाद त्याची. तर आणि जर, है ना, जर ते वचन तुमच्या हृदयामध्ये राहिले तर तुम्ही मागा, आणि मग चमत्कार बघा. लोक मागतात, सकाळी मागतात, संध्याकाळी पण मागतात, अहो येतच नाही. का येत नाही? हा तर आहे. तर हे खूप मोठा तर आहे. हा ज्याला तर समजेल तो जिंकला जाईल. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये हे वचन महत्वाचे आहेत. देवाचं हृदय तुमच्यासाठी खूप कळवळीने भरलेलं आहे. ओके, खूप लोक म्हणतात, देव मला हे दे, देवा मला ते दे, मला ते दे. छोट्या छोट्या गोष्टी मागतो. स्वर्गातील पिता काय मला माहितीये का, ब्रदर सिस्टर, मी तर तुला माझा एकुलता एक पुत्र दिलेला आहे. स्वतः माझा एकुलता एक पुत्र दिलेला आहे, आणि तुम्ही काय छोट्या छोट्या गोष्टीकडे मागता? अपेक्षा मोठी ठेवा. हालेलुया. अपेक्षा मोठी ठेवा, कारण प्रभू येशू जेव्हा आशीर्वाद देतो तेव्हा मल्टिप्लाय करून देतो, ऍड करून देत नाही. ब्रदर सिस्टर्स, आज तो निश्चय करा की जेव्हा आपण आपलं शरीर पण चेक करतो, तसं रोज सकाळी आपलं स्पिरिच्युअल स्टेटस चेक करायला शिका. आपलं स्पिरिच्युअल स्टेटस कसं आहे देवासमोर. जर देवानं आत्ता माझं हृदय स्कॅन केलं, आत्ताच्या आत्ता, तर आपल्या हृदयामध्ये काय दिसेल? कोणाविषयी राग दिसेल का? कोणाविषयी द्वेष दिसेल का? बायबलचं वचन तर सांगतंय की जर तुमच्या जीवनामध्ये माझे वचन असले तर तू जे काही माग, मी तर तुला सांगू दे, मी तुला प्रॉमिस केलेलं आहे. आता आपलं मन स्कॅन करा, आपलं हृदय स्कॅन करा. किती वचन आपल्या हृदयामध्ये आहेत? मला म्हणायचं काय आहे, बायबल मधलं आणि देवाचं आपलं जे नातं आहे, ओके, ते 2 साइडेड आहे. 2 साइड, 1 साइडेड नाही. देव द्यायला तयार आहे, आपलं घेता आलं पाहिजे. डझंट इट? आपलं स्पिरिच्युअल जी जर्नी आहे ती रोज स्कॅन करा. रोज का माहितीये का, मी माझ्या स्वतःला एक सांगत असतो की मी कधी स्टेटसला पण लावत असतो. ओके, एक इंग्लिश मध्ये तुम्हाला सांगतो, मी त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन पण देईल की गॉड इज नॉट अन ऑप्शन, ही इज अ नेसेसिटी. म्हणजे काय, देव फक्त मला एक ऑप्शन म्हणून नाहीये की मला जेव्हा मला गरज पडली तर मी जाईल. देव हा ऑप्शन नाहीये, देव ही आपल्या जीवनातली गरज आहे. हालेलुया. हालेलुया. का गरज आहे माहितीये का, जेव्हा आपण कनेक्टेड असतो, ओके, फळ दिसायला लागतं. आपल्याला आनंदी पाहून, आता माझं लेकरू जर खूप चांगले कपडे घालून आला, खूप चांगलं हेल्दी आलं, चांगलं वजन आलं, चांगला खेळला, दिवसभर जर खेळला, ओके, बापाला आनंद होतो. तुम्ही तुमचे लेकरं तुमच्या डोळ्यासमोर आणा,
लहान लेकरं नातवंड आणा. जर ते लेकरू दिवसभर रडत असेल, जर ते त्रासात असेल, आई बापाला आनंद होत नाही हो, कधीच आनंद होत नाही. आणि मन सुरसुर करतं, काय आता काय अजून काय करू, अजून काय करू. तसंच आपल्या बापाचं मन आहे. हालेलुया. तसंच आपल्या स्वर्गातील पित्याचं मन आहे. ओके. आणि पहिलं वचन काय सांगतं, दुसरं वचन काय सांगतं, ओके, तुम्ही जास्त फळ द्यावे म्हणून जे वाईट गोष्टी ते अजून अजून बाजूला काढतो देव. आता देव बाजूला काढतो, पण ते कधी काढतो माहितीये का, जेव्हा तुम्ही कनेक्टेड आहात. जर आपलं जीवन जर पापामध्ये आहे तर देव आपल्यासाठी वाट बघेल. सगळ्यात सिंपल एकदम क्लिअर फॉर्म्युला. जर आपलं जीवन पापामध्ये आहे तर आपल्याला देव वाट बघेल की तू कधी माझ्यासोबत कनेक्टेड होशील. जेव्हा कनेक्ट होईल आशीर्वाद येतील आणि अजून 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 येत राहतील. जर कनेक्टेड नाहीये, जर तो फाटा तसाच वेगळाच पडलेला आहे, स्वतःच्या बुद्धीनेच तो चाललेला आहे, माणूस जगाच्या मागे चाललेला आहे, पापामध्ये चाललेला आहे, स्वतःच्या बुद्धीवरती जर तो अवलंबून आहे, ओके, तर तो व्यक्ती आशीर्वादित होत नाही. हालेलुया. हालेलुया. मी एक साक्ष सांगतो माझ्या मनात आली. काही दिवसापूर्वी मी एका बहिणीच्या घरी गेलो होतो, आम्हाला बोलवलं होतं. ती बहीण खूप त्रासात होती, रडत होती. तिला एक मला फक्त 9 वर्षाचं लेकरू आहे. तिच्या नवरा बायकोचं खूप भांडणं होतं. म्हणजे पूर्ण परिवार ते समजूत काढायचा प्रयत्न आला, त्यांची भांडणं झाले. बरेचसे महिने ती रडत होती. त्या ज्या लेकराला आईची माया भेटत नव्हती, कारण ती स्वतः डिप्रेशन मध्ये होती, त्रासात होती. त्या लेकराला बापाची माया सुद्धा भेटत नव्हती, कारण बाप दुसरीकडे जात होता. बाप दारू प्यायचा, त्याला थोडा सैतानाचा पण त्रास होता. ओके. त्या दिवशी आम्ही त्याच्या घरी गेलो, एकदा प्रार्थना झाली. ओके ब्रदर सिस्टर्स. आणि 15 दिवसातच देवाने एवढा अद्भुत चमत्कार केला. ते एकत्र राहतात. एकत्र राहतात. हे प्रभूचं काम आहे. हे प्रभूचं काम आहे. जर डिस्कनेक्टेड झालं ना, सैतानाला लगेच चान्स भेटतो हल्ला करायला. लगेच चान्स होतो ना, तुमच्या डोक्यामध्ये लगेच विचार चालू होतात. जेव्हा तुम्ही वचनाला धरून चालतात, वचन सारखं तुमच्या मनात नो बरोबर ठेव, धीर सोडू नको. मागच्या आठवड्यात पण वचन होतं, भिवू नको. जेव्हा तुम्ही त्या वेळापासून डिस्कनेक्टेड असले, तुटलेले असले, लगेच माणसाच्या मनात भीती येते, अरे कसं काय होईल, हे होईल का नाही होणार, माझं जीवन कसं होईल, माझ्या लेकरांचं भविष्य कसं आहे, माझं पुढचं येणार कसं आहे, ते चिंता येतात सगळ्या. ओके. पण जेव्हा तुम्ही कनेक्टेड असतात, ओके, मला कधी चिंता येत नाही, कारण मला तो फॉर्म्युला समजलेला आहे. हालेलुया. तोच फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. रोज आपलं स्पिरिच्युअल अपीअरन्स, आपण स्पिरिच्युअली कसा दिसतो हे पारखणं आपलं काम आहे. जर तुम्ही देवाच्या जवळ आहात ब्रदर सिस्टर्स, तुम्ही खूप उंचावर जाणार आहात. हालेलुया. फक्त फायनान्शियली नाही, फक्त अकाउंटमध्ये पैसे येणं नाही, पण तुमच्या घरामध्ये आनंद येतो, तुमच्या घरामध्ये शांती येते. ओके. तेच जे नवरा बायको कितीतरी महिने भांडत होते, एकमेकांचं तोंड बघत नव्हते, डिवोर्सचं त्यांचं पिटिशन फाईल होणार होती, एकमेकांना घाण बोलत होते. ओके. ते 15 दिवसातच देवाने असं चमत्कार केला की ते एकत्र राहायला लागले आणि त्या लेकराचं जीवन आशीर्वादित केलं. देव परिस्थिती बदलतो. देव परिस्थिती बदलतो. माणसामध्ये ती ताकद नाही. माणसं फक्त चिंता करू शकतात. चिंता करून 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 स्वतःचं मन दुखवतात, स्वतः टेन्शन घेतात. काही लोक दारू प्यायला जातात, टेन्शन, माझं दारू प्यायला तर माझं टेन्शन जाईल. ब्रदर सिस्टर्स, तर तुम्ही देवाला कनेक्टेड आहात आणि तुम्ही फक्त म्हटले प्रभू मला हे प्रॉब्लेम आहे, ब्रदर सिस्टर्स, स्वर्गदूत येतात तुमच्यासाठी, स्वर्गदूत. हालेलुया. एक अजून एक गोष्ट आपण शिकूयात, मग मी थांबवतो. पुढचं वचन वाचा एकदा, 10वं वचन वाचू. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझ्या प्रीतीत राहाल. ओके. पुढे. माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. ओके. म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. येस. हालेलुया. देवानं काय सांगितलं? कारण तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. हालेलुया. देवाची इच्छा नाहीये की आपण रडत बसावं. देवाची इच्छा नाही की आपण दुःखामध्ये जीवन जगावं. देवानं आपल्याला एक रस्ता दाखवलेला आहे. मी तुम्हाला हे देऊन टाकलेलं आहे. तुम्ही चाला आणि आनंदित व्हा. हालेलुया. देवाची इच्छा आहे की रोज 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 आपलं जीवन आनंदात असला पाहिजे. आनंद कधी होतो माहितीये का मनाला? जेव्हा मनातली इच्छा पूर्ण होती. एखाद्या मनुष्याची मनातली इच्छा जर पूर्ण झाली की तो माणूस खूप आनंद करतो, सॅटिस्फाईड होऊन जातो. कदाचित थोड्या वेळासाठी असेल, कमी असेल,
पण देवाला ती छोटी छोटी इच्छा सुद्धा पूर्ण करायची आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. देव हे नाही म्हटलं की मी तुला एकच फळ देईल. देव हे नाही म्हटलं की एकच देईल. देव काय म्हटलं की मल्टिप्लाय होईल. प्रत्येक टायमाला जेव्हा तुम्ही जे जे मागाल, एकदाच माग असं नाही म्हटला, फक्त रविवारीच माग असं नाही म्हटला, फक्त संडेला जेव्हा शेवटची प्रार्थना होईल तेव्हाच नाही मागायचंय, आपल्याला रोज मागायचं. आणि रोज देव तसाच आशीर्वाद द्यायला तयार आहे. तुम्ही रोज मल्टिप्लाय होताय, रोज वरती जातात. ब्रदर सिस्टर, इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आपल्याला देवाच्या जवळ राहणं गरजेचं आहे. हालेलुया. ना देवाचा आशीर्वाद आपल्यामध्ये जेव्हा येतो, देवाचंच गौरव होतं. तुम्ही यांना विचारा, टेन्शन असतं का? नो टेन्शन. कारण विश्वास कुठे आहे? तिथे आहे. जो होगा देखा जाएगा. हालेलुया. तुम्ही आमच्या दोघांकडे कधी बघितलं, तुम्ही आम्हाला टेन्शन मध्ये बघणार नाही. आमचं जीवन टेन्शन मध्ये होतं, देवाने आमचं टेन्शन बाजूला काढलं, लांब गेलं. कारण देवाचं माझ्यावर प्रेम. जेव्हा मी स्वतःला सकाळी जेव्हा मी बघतो आरशामध्ये है ना, जेव्हा मी चर्चा करत असतो, मी एक वाक्य नेहमी बोलतो, मी देवाचा लाडका आहे. मी देवाचा लाडका आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला हे सांगता की मी देवाचा लाडका आहे, हालेलुया, तुम्ही ते विश्वासानं ग्रहण करता. विश्वासाने. ह्यानं पण तुम्ही विचारा, आहे का लाडके? हा उड्या मारून हा म्हणतात का आहे? कारण आशीर्वाद असा काम होतो है ना. भिऊ काल मागच्या टायमाचं वचन काय होतं? भ्यायची गरज नाहीये. कारण देव तुम्हाला आनंद द्यायला तयार आहे. देव तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद द्यायला तयार आहे. हल्ली आपल्याला घेता आलं पाहिजे. मला तुम्हाला सांगायचं हे, ओके, प्रॅक्टिकल गोष्ट काय शिकायची माहितीये? रोज आपलं मन आपण स्कॅन करायचं. रोज आपलं मन 2च मिनिटं द्या. तुम्ही प्रार्थना करा. प्रार्थना तर केलीच पाहिजे, प्रार्थना मस्ट आहे. पण त्याच्यामध्ये हे स्वतःला बोला की मी देवाचा लाडका आहे. हालेलुया. तुम्हाला माहितीये का, जे टेन्शन सैतान तुमच्या जीवनात टाकतो ना, जे तुमच्या डोक्यात टेन्शन आहे की माझं कर्ज जाईल का, अरे माझा आजार जाईल का, ते असं काय होतो, असं चुटकी में काय होतं. मी म्हणतो ना की हा मी लाडका आहे, काय टेन्शन नाही, माझ्या लेकराचं काही टेन्शन नाही, माझं काहीच टेन्शन नाही. लगेच ऑटोमॅटिक आनंद जीवनामध्ये येतो. हे माझं प्रॅक्टिकल अनुभव मी तुम्हाला सांगतो. ओके, जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला तुम्ही सांगताल की हा आता माझं स्पिरिच्युअली मी आज असा आहे. ओके, मी काल काहीतरी चुकलं बरं का, मी चुकून मी शिवी दिली, चुकून मी एखादं चूक केली, काही पाप केलं, देवाची आज्ञा मोडली. ब्रदर सिस्टर्स, हंबल व्हा. मागच्या मला सांगतो 2 आठवड्यापूर्वी मी वचन सांगितलं, जो हंबल होतो, जो नम्र होतो देवासमोर ना, देव त्याला क्षमा करतो आणि त्याचं मन रिवाइंड करतो, नवीन करतो. हालेलुया. हे 2 प्रॅक्टिसेस तुमच्या जीवनामध्ये हमेशा ठेवा, रोज ठेवा. प्रार्थना पाहिजेच. वचन, जर आता बायबलचं वचन स्वतः सांगतंय की जोपर्यंत तुमच्या जीवनात ते वचन येत नाही, तोपर्यंत तुम्हाला मार्ग तुम्हाला भेटणार नाही. वचन साठवायला शिका, हृदयामध्ये साठवायचं. तुमच्या जीवनात त्या हृदयामध्ये त्या काळ्या दगडावर रेष कशी उठते, तसं झोपेत जरी म्हटलं ना, हे काय लगेच सांगता आलं पाहिजे. त्या वचनाचे शब्द लगेच तुमच्या मुखावर आले पाहिजे. हालेलुया. आणि रोज सांगायचं मी देवाचा काय लाडका आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू करे हे वचन तुमच्या जीवनात मोठं काम करो आणि सगळे आशीर्वाद